नमस्ते. आज मी दुधी भोपळ्याची भजी बनवते. हा दुधी भोपळा माझा अर्धा आहे, त्यातला अर्धा घेते आणि अर्धा ठेवून देते. तो किसून घेते, स्वच्छ धुतलेला आहे. आता ह्याची आपण वरची सालं काढून घेतली दुधी भोपळ्याची. आता आतल्या बिया काढायच्या. जर कोवळा असला तर बिया ठेवल्या तरी चालतील, पण तरी सुद्धा काढल्या तरी काय हरकत नाही, कारण ते कचकच लागायला नको दाताखाली. हे असं आपण आता बिया काढले आहेत. आता हे आपण किसून घेऊया आणि पाण्यामध्येच किसायचं, नाही तर काळं पडतात. आणि हे जाळी, मोठी जाळी असते ना किसणीची, तिच्याने आपण किसायचं, म्हणजे त्याचं की चांगला जाडा निघतो. एकदम बारीक केलं तर मी नाही दाखवते तुम्हाला. जाड्या किसणे का आपण किसून घेतलं की असं जाडा किस पडतो. आता ह्याला आपण घट्ट पिळून घेऊ. कच्चा बटाटा एक आपण किसून घेतलेला आहे, तो पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आता आपण ह्याला घट्ट पिळून घेऊया. आता बटाटा आणि दुधी भोपळ्याचं किस आपण सगळे एक केले. आता एका कढईमध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला आले लसणाची पेस्ट आणि हा कांदा उभा चिरून घेतलाय. थोडस हिंग घालूया आपण. ही हिरवी बारीक मिरची वाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर ही कापून. पुदिना, कढीपत्ता आणि कोथिंबीर ही पण आपण घालूया याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची. लाल तिखट घालायचं नाहीये आपल्याला. नुसार मीठ. आता बेसन घालूया आपण. 1-2 वाट्या बेसन घालूया. थोडस तांदळाचं पीठ घालूया. 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. धणे पावडर 1 चमचा, बडीशेप पावडर 1 चमचा, आणि ओवा 1 चमचा. आता हे सगळं आपण मिक्स करूया. पाणी लागलं तरच घ्यायचं, नाहीतर नाही. पाणी न टाकता आपण हे सगळं भिजवून घेतले. आता छोटी छोटी आपण खेकडा भजी करतो ना, तशी टाकायची. छान लागतात. होते तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर एक चटणी करूया. इथं मी सुकं खोबरं घेतले, कैरी घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आलं घेतले आणि मिरची बारीक वाटून घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. पुदिना, कोथिंबीर. आता ह्याची आपण चटणी वाटूया. टाकते. भजी पण हलवायची, हलक्या हाताने हलवायची. आता हे आपण सरसरीत चटणी वाटून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं पाणी ओतायचं आणि पातळ अशी चटणी वाटून घ्यायची. ही आपली चटणी पण झाली. एवढी पातळ चटणी करायची, म्हणजे आपल्याला भजी बरोबर खायला भेटते. त्याच्यात पुदिना असल्यामुळे ना मस्त टेस्ट लागते, आणि कैरी आहे शिवाय. आता ही चटणी आपण बाजूला ठेवू. आता ही भजी अजून आपली गोल्डन झालेली नाहीये. आता तुम्हाला भजी लगेच खायची नसली, अर्धा 1 तासात भजी खायची असली, तर ह्या स्टेजला भजी काढायची. आणि तुम्हाला ज्या वेळेला खायचे आहेत गरम त्यावेळेला काय करायचं, ती थंड झालेली भजी एकदम कडकडीत तेल तापवायचं आणि ती भजी एकदा तळून काढायची. कुरकुरीत भजी होतात आणि मेन मध्ये तेलकट पण होत नाहीये. आता ही भजी मी काढत नाही लगेच, मुलांना खायला देते. ही आपली भजी गोल्डन कलर वरती झालेली आहे. आता ही आपण काढूया. काळी नाही करायची, नाहीतर त्याची टेस्ट बदली होईल.
छान भजी लागतात. ती एकदा करून बघा, खाऊन बघा, कमेंट करून सांगा कशी झाली ती. दुधी भोपळ्याच्या खूप रेसिपी असतात आणि त्या काही टाकल्यात, काही टाकायच्या आहेत. आता हे दुसरे टाकते मी परत. दुधी भोपळ्याची भजी आणि चटणी. रेसिपी आवडली शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.